एखाद्या सरकारी रेशन दुकानातून धान्य आणण्यासाठी किती किलोमीटर पायपीट करावी लागत असेल असा प्रश्न विचारला तर तुम्ही 3 ते 4 5 फार फार तर 10 म्हणाल। मात्र गडचिरोलीतल्या भामरागड तालुक्यात काही गावांमधील गरीब आदिवासी मंडळींना रेशनचं 35 किलो धान्य घरी आणण्यासाठी तब्बल 75 ते 80 किलोमीटर इतकी पायपीट करावी लागते, तेही हिंस्र श्वापद असलेल्या घनदाट जंगलातून आणि दुर्गम डोंगराळ भागातून। इथे एक तर प्रत्येक गावात रेशन दुकान नाही आणि ज्या गावात रेशन दुकान आहे त्या गावापासून काही छोटी गावं अनेक किलोमीटर लांब आहेत। अशात लाहेरी गावातील रेशन दुकानाशी जोडलेलं कुंभणार गाव जवळपास 20 किलोमीटर इतकं लांब आहे। कुंभणारमधले आदिवासी एका वेळेला संपूर्ण 35 किलो धान्य उचलून घेऊन जाऊ शकत नाहीत, म्हणून रेशन दुकानातून मिळणारं अर्धधान्य एका वेळेला आणि उरलेलं अर्धधान्य दुसऱ्या वेळेला त्यांना न्यावं लागतं। त्यामुळे 35 किलोमीटर धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटर पायपीट करावी लागते। भामरागडमधील अशाच अनेक दुर्गम गावातील गरीब आदिवासींचा संघर्ष तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आणि कॅमेरा पर्सन अतुल हिरडे यांनीही अनेक किलोमीटर जंगलातील पायपीट करत केलेला हा एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट। 35 किलो राशन ते एका दमामध्ये घेऊन जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला तुकड्या तुकड्यामध्ये 2 ते 3 वेळेमध्ये ते घेऊन जातात आणि अशा पद्धतीने 35 किलो रेशनसाठी जवळपास 80-85 किलोमीटरची त्यांची पायपीट होते। तो 35 किलो चावल या 35 किलो गेहूं के लिए 18 किलोमीटर आना, 18 किलोमीटर जाना, फिर आना फिर जाना, ये तो 80-90 किलोमीटर चलना होगा। ऐसी होता है सर। तो आपका जो कुमनार गांव है वहाँ जाने के लिए कोई रास्ता नहीं है दूसरा रास्ता नहीं है, ये रास्ता जाना पड़ते हैं। अगर कोई बीमार हो जाए कुछ हो जाए तो कैसे लाना ले जाना? वो उसको नहीं क्यों वर्क भी नहीं आया था। आशा वर्क को क्या नहीं आया तो बोला थी को कुछ बीमार वगैरह आए तो इधर लाइरी से लाया था। आप लोग ये जंगल से आना जाना करते हैं रेशन के लिए, अभी आप पूरा ग्रुप में जा रहे हैं, कुछ महिलाएं भी आप लोगों के साथ में। कभी जंगली जानवर जो है असवल है बिबट है कुछ समस्या नहीं होती? वो सब मिलता है कैसा आए बहुत मिलते हैं बालू असवल भालू दिखता है? हाँ दिखता है। कभी कुछ हुआ नहीं? कभी नहीं कुछ नहीं हुआ था। सांप बिच्छू जो रहते हैं, अभी इतने आप लोग इसमें से ऐसे जंगल से जाते हैं, उनका कोई समस्या नहीं होती? होते लेकिन कैसे करने जा आने पड़ते हैं। वो इधर पहले से पेपर मिला ही था वो बम्बू गाड़ी से उधर से हमारे घर तरफ से थोड़ा कितना 5-6 किलोमीटर मैं बना रहा। आप लोगों ने रास्ता बनाया, गांव के लोगों ने? गाँव लोग बने, सरकार ने नहीं बना के दिया? सरकार नहीं बनाए। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, गडचिरोली। गडचिरोलीतली रेशन वितरणाची समस्या ही फक्त कुंभणार गावापुरतीच मर्यादित नाही तर बिनागुंडासह इतर अनेक गावांमध्ये रेशन वितरण आणि ते घेऊन जाणं अडचणीचं आहे। कुंभणारचे गावकरी तर त्यांच्या वाट्याचं 35 किलो रेशन घेऊन जाण्यासाठी कुंभणार ते लाहेरी असा 2 ते 3 वेळा पायी प्रवास करतात, असं लाहेरीचे रेशन दुकानदार सुरेश सिडाम यांनी सांगितलं। तर बिनागुंडा आणि जवळपासच्या गावातील लाभार्थ्यांची रेशन दुकानं बिनागुंडाला असताना त्या ठिकाणी कधीच वीज आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसते, त्यामुळे बिनागुंडाच्या रेशन दुकानदाराला त्याचं रेशन घेऊन 18 किलोमीटर अलीकडील लाहेरी गावात येऊनच रेशनचं वाटप करावं लागतं, असं बिनागुंडाचे रेशन दुकानदार अजय दुर्व यांनी सांगितलं। कुंभणार गाव, त्या गावचे लोक माझ्याकडे 8 कार्ड आहे, त्या गावचे लोक माझ्याकडे पायी येतात, त्यांना येण्यासाठी अडचण होतं, पहाडी एरिया आहे, तर ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन अर्ध राशन लाहेरीलाच ठेवतात त्यांच्या रिश्तेदारांकडे, उर्वरित राशन अर्ध राशन ते घेऊन जातात गावाकडे। तर तिकडे लाईट नाही आणि नेटवर्क नाहीत, रोडही बरोबर नाही। आता 2-1 महिने होते रोड बनवून, म्हणून तिकडेच राशन वाटप करतात। पावसाळ्याच्या 4 महिन्याच्या सप्टेंबरपर्यंत पहिलेच नेऊन देतो सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।